आखाती भागातील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट यवतमाळ जिल्ह्यातील वीटभट्टी व्यवसायाला बसताना दिसतोय। वाढते इंधन दर, कच्चा माल टंचाई आणि वाहतूक खर्चामुळे वीट उत्पादन महागलं असून हजारो कामगार आर्थिक संकटात सापडले आहेत। यवतमाळ जिल्ह्यात वीटभट्टी उद्योगावर वाढत्या खर्चाचा मोठा परिणाम झाला आहे। सुमारे 15,000 भट्ट्यांवर परिणाम होत असून विटांचे दर गगनाला भिडले आहेत। सध्या 1,000 विटांची किंमत 10,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। यामुळे बांधकाम क्षेत्राला फटका बसत असून घरकुल योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कामगार आणि संबंधित व्यवसायांवरही याचा परिणाम होत आहे। दर नियंत्रण आणि आर्थिक मदतीची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। हे डिझेल पेट्रोल न मिळाल्यामुळे आमचे ट्रक वगैरे लेट येते, त्याच्यामुळे मग माती राखड भेटत नाही आम्हाला। मग आमचे इटा कमी छापणं होते, भट्टी लागत नाही लवकर, त्याच्यामुळे मोठा आम्हाला फटका बसणार आहे। याचा हे युद्धामुळे बसलेला आहे फटका आम्हाला, त्याच्यामुळे आम्हाला कमी भेटत आहे। आता लेटच होत आहे आमचं काम। आता माती राखड भेटत नाही, त्याच्यामुळे 2-2 दिवस असं बसून राहावं लागते, काम होत नाही, तसं मजुरी गिरे पडत नाही आम्हाला। हे सगळं युद्धामुळे आमचं सगळं हे गरीब लोकांचं नुकसान चालू आहे। आखाती देशात युद्धामुळे पेट्रोल डिझेल आम्हाला वेळेवर मिळत नाही, मटेरियल वेळेवर पोहोचत नाही, जसं राग झालं, कोळसा झाला, हे वेळेवर येत नाही। आणि मजुराचं थोडा मजुरी त्यांना पुरेशी पडत नाही, सगळं काम लेट होत आहे। मातीला आणण्यासाठी 1 दिवस 2 दिवस लेट होते, त्यामुळे त्यांचं काम बी पडते। त्यामुळं सगळं काम हे आमचं युद्धामुळं, डिझेल पेट्रोल मिळते, फक्त वेळेवर न मिळाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विलंब होत आहे।